कर्जतच्या मुख्याधिकाऱ्यांच्या विरोधात शिस्तभंगाची कारवाई प्रस्तावित. कर्जत. स्वर्गीय उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे श्रद्धांजली फलक काढल्याप्रकरणी कर्जत नगरपंचायतीचे मुख्याधिकारी अक्षय जायभाये यांच्या विरोधात शिस्तभंगाची कारवाई प्रस्तावित करण्यात आली आहे. स्वर्गीय उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे श्रद्धांजली फलक काढल्याने बुधवारी दिनांक 4 रोजी राष्ट्रवादी काँग्रेससह सर्वपक्षीय नेत्यांनी रास्ता रोको आंदोलन करत मुख्याधिकारी अक्षय जायभाये यांच्या बडतर्फीची मागणी केली होती. या अनुषंगाने प्रांताधिकारी नितीन पाटील यांनी जिल्हाधिकाऱ्यांना याबाबतचा अहवाल शुक्रवारी सादर केला. त्यात फलक काढताना मुख्याधिकाऱ्यांनी जनभावनेचा आदर करणे आवश्यक होते. मात्र ती खबरदारी घेतली नसल्याने बुधवारी शहरात कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण झाली. त्यामुळे मुख्याधिकारी जायभाये यांच्या विरोधात शिस्तभंगाची कारवाई प्रस्तावित करण्यात आली आहे. मुख्याधिकारी जायभाये यांच्या आदेशाने मंगळवारी शहरातील फलक काढण्याची मोहीम राबविण्यात आली. त्यात पवार यांचे श्रद्धांजली फलकही काढण्यात आले. या घटनेच्या निषेधार्थ बुधवारी सर्वपक्षीय स्थानिक नेत्यांनी आंदोलन करत मुख्याधिकाऱ्यांच्या बडतर्फीची मागणी प्रांताधिकारी पाटील यांच्याकडे केली होती. या पार्श्वभूमीवर प्रांताधिकारी पाटील यांनी श्रद्धांजली फलक काढणारे व्हिडिओ आंदोलनकर्त्यांनी दिलेल्या व्हिडिओत तथ्य आढळले. जेसीबीद्वारे फलक काढताना अजित पवारांच्या प्रतिमेचे नुकसान झाल्याचे अहवालात नमूद केले आहे. दरम्यान मुख्याधिकाऱ्यांच्या दालनात महापुरुषांच्या प्रतिमा नसल्याबाबत मृत्युंजय समूहाच्या पदाधिकाऱ्यांनी विचारणा केली असता त्यांचा अवमान केला होता. त्याच्या निषेधार्थ 1 नोव्हेंबर 2025 रोजी शहरात बंद पाळण्यात आला होता. अतिक्रमण विरोधी कारवाई द्वेषपूर्ण केल्याने त्यांना रोषाला सामोरे जावे लागले. या घटनांचाही उल्लेख प्रांताधिकारी यांनी आपल्या अहवालात केला आहे.